तांबुळवाडीतील अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या 33 फूट रुंदीच्या वडाची पानंद रस्ता नागरिकांसाठी खुला. आमदार शिवाजीराव पाटील यांच्या पाठपुराव्याने आणि सरपंच गीता पाटील यांच्या प्रयत्नातून मनरेगा अंतर्गत काम पूर्ण. शेतकरी, विद्यार्थी, ऊस वाहतूकदार आणि कामगारांना मोठा दिलासा. ग्रामस्थांमध्ये समाधान. चंदगड तालुक्यातील तांबुळवाडी येथे अनेक वर्षापासून अतिक्रमण, झाडी आणि झुडपांमुळे बंदिस्त झालेला वडाची पानंद रस्ता अखेर नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा अंतर्गत राबवण्यात आलेल्या मातोश्री ग्राम समृद्ध शेती पानंद रस्ता योजनेतून हे काम पूर्ण झाल्याने ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. तांबुळवाडी येथील अर्जुन लक्ष्मण पेडणेकर यांच्या घरापासून बेळगाव वेंगुर्ला मार्गाला जोडणारा 33 फूट रुंदीचा हा रस्ता माती, मुरुम आणि खडीचा वापर करून विकसित करण्यात आला आहे. गावाच्या नकाशात अस्तित्वात असलेला हा रस्ता अनेक वर्षे अतिक्रमणामुळे वापरासाठी बंद झाला होता. महसूल आणि भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी झाल्यानंतर अतिक्रमणे हटवून रस्त्याच्या कामाला गती देण्यात आली. या कामासाठी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी विशेष पाठपुरावा व मार्गदर्शन केले. तसेच तांबुळवाडीच्या लोकनियुक्त सरपंच गीता अरुण पाटील आणि अरुण अप्पाजी पाटील यांनी सातत्याने प्रयत्न करून रस्त्याचे काम पूर्णत्वास नेले. त्यामुळे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. या रस्त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची शेतमाल वाहतूक अधिक सुलभ झाली आहे. हलकर्णी महाविद्यालयात पायी ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध झाला असून अथर्व दौलत शुगर फॅक्टरीकडे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर चालक, बैलगाडी वाहतूकदार, कामगार तसेच हलकर्णी फाट्याकडे ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही मोठा दिलासा मिळाला आहे. रस्ता पूर्ण करण्यासाठी तहसीलदार राजेश चव्हाण, मंडळ अधिकारी देवीदास तारे, तलाठी प्रथमेश देसाई, भूमी अभिलेख विभागाचे अविनाश एकल, कंत्राटदार परशुराम धुमाळे, संजय चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थांचे सहकार्य लाभले. अनेक वर्षापासून अडचणीत असलेला वडाची पानंद रस्ता नव्या स्वरूपात खुला झाल्याने तांबुळवाडीच्या विकासाला नवी चालना मिळाली असून ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.